सेलू तालुक्यातील पाथरी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या लाडनांद्रा येथे ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या आरोपितांनी दुधाची धार काढण्यासाठी जाणाऱ्या आणि भांडणे सोडविणाऱ्या अशा 4 जणांना काठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवार 13 मे रोजी सकाळी 8 वाजता घडली असून पाथरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी अद्यापही एकाही आरोपीस ताब्यात घेतले नाही। घटनेची समजलेली माहिती याप्रमाणे प्रशासनाने शेतरस्ता मोकळा करून दिल्यानंतर उभयतात धुसफूस सुरूच होती। यातूनच घटनेच्या दिवशी बुधवार 13 मे रोजी शेतात दुधाची धार काढण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या कुटुंबातील एकास ज्वारीच्या शेतात दबा धरून बसलेल्या इसमांनी लाठ्या काठ्या आणि लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। ही आरडाओरड ऐकून इतर काही जण आवाजाच्या दिशेने गेले तर त्यांनाही जरब मारहाण करण्यात आली। यामध्ये पंजाब ज्ञानोबा गायकवाड, नामदेव गायकवाड, तुकाराम गायकवाड, आसाराम गायकवाड आदी जण गंभीर जखमी झाले असून या सर्वांना जालना येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। दरम्यान पाथरी पोलीस ठाण्यात पंजाब ज्ञानोबा गायकवाड वय 35 वर्ष राहणार लाडनांद्रा तालुका सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रघुनाथ भानुदास वय 50 वर्ष, विनायक रघुनाथ गायकवाड वय 22 वर्ष, अंकुश सुरेश गायकवाड वय 22 वर्ष, सुरेश रामभाऊ गायकवाड वय 50 वर्ष, गोविंद सुरेश गायकवाड वय 28 वर्ष, अनिरुद्ध अण्णासाहेब गायकवाड वय 37 वर्ष, अमोल राजाभाऊ गायकवाड वय 21 वर्ष, अर्जुन अच्युत गायकवाड वय 32 वर्ष, गीताराम बापूराव गायकवाड वय 30 वर्ष, पाराजी प्रभाकर गायकवाड वय 24 वर्ष, दत्ता अण्णासाहेब गायकवाड वय 45 वर्ष सर्व राहणार लाडनांद्रा तालुका सेलू यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब स्वामी हे करत आहेत। दरम्यान शासनाने शेतकऱ्यांना शेतरस्ते मोकळे करून दिले असले तरी वाद मात्र कायम आहेत आणि अशाच वादातून लाडनांद्रा येथील ही घटना पुढे आली आहे। सेलू तालुक्यातील इतर अनेक गावात एकतर शासनाने रस्ते दिले नाही आणि दिले तर तिथे वाद होतच आहेत। याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे महसूल आणि पोलीस प्रशासनाकडे जनतेतून मागणी होत आहे।